मित्रांनो, हे जे काही अदर ऑथॉरिटीज आहेत याचं स्वरूप हे थोडं डायनॅमिक्स असं आहे, म्हणजेच ते बदलतं अशा स्वरूपाचं त्याचं नेचर आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आधीच्या एका निर्णयामध्ये युनिव्हर्सिटीज यांना स्टेटच्या कॅटेगरीमध्ये टाकलं नव्हतं, परंतु नंतर एक निर्णय असा आला त्याद्वारे युनिव्हर्सिटीज आर ऑल्सो इन द कॅटेगरी ऑफ स्टेट असं म्हणण्यात आलं. यामध्ये एक महत्त्वाची केस जर सांगायचं झालं तर युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास वर्सेस शांताबाई ही एक महत्त्वाची केस आहे. याच्यामध्ये मद्रास युनिव्हर्सिटी ॲक्ट याद्वारे मद्रास युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आणि युनिव्हर्सिटी प्रशासनाने ही केस सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मद्रास युनिव्हर्सिटी ॲक्ट या ॲक्टद्वारे या युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली आहे आणि ही आमची जी युनिव्हर्सिटी आहे ही स्टेट या कॅटेगरीमध्ये येत नाही. परंतु कोर्टाने या ठिकाणी ॲडजस्टेम जेनरेस ही एक संज्ञा वापरली. हा टर्म त्यांनी त्या ठिकाणी वापरला. ॲडजस्टम जेनरेस म्हणजेच सेम कलर किंवा सेम नेचर. म्हणजे ही जी युनिव्हर्सिटी अथॉरिटी आहे या युनिव्हर्सिटीचं जे नेचर आहे हे सुद्धा एक गव्हर्मेंट बॉडी किंवा त्याला जे आपण असं म्हणू शकतो की गव्हर्निंग बॉडी असं त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून युनिव्हर्सिटी याचासुद्धा स्टेट या कॅटेगरीमध्ये समावेश कोर्टाने केला. पुढे आणखी एक महत्त्वाची केस म्हणजेच राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड वर्सेस मोहनलाल ही सुद्धा एक महत्त्वाची केस आहे. याच्यामध्ये जे आहे कोर्टाने असं निदर्शनं याच्यामध्ये नोंदवली की ह्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांकडे लॉट ऑफ पॉवर टू इन्फ्रिंज द फंडामेंटल राईट्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. म्हणजे यांच्याकडे जे आहे व्यक्तींचे फंडामेंटल राईट्स हे लोक इन्फ्रिंज करू शकतात एवढी शक्ती यांच्यामध्ये आहे आणि म्हणून या इन्स्टिट्यूशनचं जे गव्हर्निंग स्वरूप पाहता ह्या इन्स्टिट्यूशनसुद्धा स्टेट या कॅटेगरीमध्ये असतील आणि म्हणूनसुद्धा यांच्या अगेन्स्ट जे फंडामेंटल राईट्स इन्फ्रिंजमेंट याच्या खाली जे काही केसेस याच्यामध्ये फाईल झालेल्या आहेत तर त्या सुप्रीम कोर्टाने त्या अलाव केल्या आणि याच्यामध्ये व्हिक्टीमला जे आहे फंडामेंटल राईट्स त्यांनी बहाल केले असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पुढे आणखी एका महत्त्वाच्या केसमध्ये म्हणजेच सुखदेव वर्सेस भगतराम या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही महत्त्वाच्या कंपन्या त्याच्यामध्ये मग ONGC असेल, LIC किंवा IFC तर हे ज्या काही कंपन्या आहेत यांची निर्मिती किंवा यांचं जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते स्पेशल स्टॅट्यूट ॲक्ट किंवा स्पेशल स्टॅट्यूटद्वारे त्यांची निर्मिती झालेली आहे. परंतु यांचं स्वरूप या कंपन्यांचं स्वरूप पाहता कारण की या कंपन्यांवर जे आहे सरकार केंद्र सरकारची मालकी आहे आणि यांचं फंक्शनिंगचं स्वरूप पाहता यांची कार्यपद्धती पाहता ह्या इन्स्टिट्यूशनसुद्धा अदर ऑथॉरिटीमध्ये येतील असं सुप्रीम कोर्टाने या खटल्यामध्ये निकाल दिला. तसंच मित्रांनो अदर ऑथॉरिटी याला डिफाईन करताना एक अतिशय महत्त्वाची केस म्हणजेच RD शेट्टी वर्सेस इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी 1979 ही एक महत्त्वाची केस आपल्याला पाहायला मिळते. या केसमध्ये सुद्धा जी एअरपोर्ट ऑथॉरिटी जी आहे ती एअरपोर्ट ऑथॉरिटी ॲक्ट हा एक पार्लमेंटरी ॲक्ट होता. या ॲक्टद्वारे या ऑथॉरिटीची निर्मिती झालेली आहे आणि या ॲक्टद्वारे या एअरपोर्ट ऑथॉरिटीचे जे चेअरमन आहेत किंवा अदर मेंबर्स आहेत किंवा जे कॅपिटल या ऑथॉरिटीकडे वर्ग करण्यात आलेलं आहे त्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोल करण्याची पॉवर हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे आणि म्हणून या ऑथॉरिटीचं किंवा इन्स्टिट्यूशनचं जर स्वरूप पाहिलं तर ही सुद्धा स्टेट या कॅटेगरीमध्ये येते असं सुप्रीम कोर्टानं निकाल दिला. आणि मित्रांनो या केसमध्ये दोन महत्त्वाचे संकेत किंवा दोन महत्त्वाच्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने नमूद केल्या. ते म्हणजे की गव्हर्नमेंटचं जे डिग्री ऑफ मॅनेजमेंट एखाद्या इन्स्टिट्यूशनला गव्हर्नमेंट कोणत्या प्रमाणात त्याला मॅनेज करते आणि त्यासोबत द एक्स्ट्राऑर्डिनरी फायनान्शियल असिस्टन्स ऑफ द गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटचं जे फायनान्शियल असिस्टन्स एखाद्या ऑथॉरिटीला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला हे किती प्रमाणामध्ये आहे हे सुद्धा हे ठरवतं की या संस्थेचं स्वरूप हे अदर ऑथॉरिटीमध्ये येईल किंवा ते येणार नाही. हे सुद्धा महत्त्वाचा निर्णय यावेळी सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये दिला. पुढे असाच एक वाद भारत पेट्रोलियम या कंपनी संबंधात पुढे आला. भारत पेट्रोलियम ही कंपनी ॲक्टद्वारे याची निर्मिती झालेली आहे आणि सोमप्रकाश वर्सेस युनियन ऑफ इंडिया या महत्त्वाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने भारत पेट्रोलियम ही सुद्धा अदर ऑथॉरिटी म्हणजेच स्टेट या कॅटेगरीमध्ये त्याला इन्व्हॉल्व केलं.
त्याचा समावेश केला असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या फ्रेजचा वापर केला, ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ स्टेट. म्हणजे स्टेटचं एक साधन हे ऑथॉरिटी किंवा ही कंपनी आहे काय हे पाहायचं काम हे सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि इन्स्ट्रुमेंट ऑफ स्टेट या कॅटेगरीमध्ये एखादी ऑथॉरिटी किंवा एखादी एजन्सी असेल किंवा नाही यासाठी त्यांनी 5 क्रायटेरिया या केसमध्ये दिलेले आहेत. म्हणजेच सोमप्रकाश वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या 5 क्रायटेरिया याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, याच्यामध्ये जे पहिलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल ते म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस ऑफ द स्टेट बीइंग द चीफ फंडिंग सोर्स. म्हणजे यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या ऑथॉरिटीचा जो चीफ फंडिंग सोर्स आहे तो स्टेट आहे का किंवा सरकार, तो फंड किंवा सरकार हे त्या ऑथॉरिटीला फंडिंग करत आहे का, हे एक महत्त्वाचा क्रायटेरिया याच्यामध्ये आहे. त्याचप्रकारे फंक्शनल कॅरेक्टर्स बीइंग गव्हर्न इन नेचर किंवा बीइंग गव्हर्मेंटल इन नेचर. म्हणजे शासकीय स्वरूपाचे असं त्याची जी आहे कार्यपद्धती आहे का, जर ती त्या स्वरूपाची असेल तर ही इन्स्टिट्यूशन आपल्याला अदर ऑथॉरिटीमध्ये आपल्याला ठेवता येईल. त्याचप्रकारे पुढे असं म्हणण्यात आलेलं आहे की प्लेनरी कंट्रोल रिसाइडिंग इन गव्हर्नमेंट. म्हणजे शासनाच्या हाती त्या ऑथॉरिटीचा पूर्णतः कंट्रोल आहे का हे सुद्धा या ठिकाणी पाहायला पाहिजे. तसंच प्रायर हिस्ट्री ऑफ द सेम ॲक्टिव्हिटीज बीइंग कॅरीड आउट बाय द गव्हर्नमेंट अँड मेड ओव्हर द न्यू बॉडी. म्हणजे एखादी नवीन बॉडी याची जी निर्मिती झालेली आहे आणि त्यांची जी फंक्शनिंग किंवा त्याचे जे कार्य आहे त्या स्वरूपाचे कार्य ही सरकार करत आहे का किंवा आधी त्यांनी तसे केलेले आहे का. जर याचा जर ताळमेळ बनत असेल तर हे सुद्धा आपल्याला असं सांगू शकते की ही ऑथॉरिटी जी आहे ही अदर ऑथॉरिटी आहे. म्हणजेच यालासुद्धा स्टेटच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकता येईल. आणि शेवटचं क्रायटेरियाच्यामध्ये असं दिलेलं आहे की सम एलिमेंट्स ऑफ अ ऑथॉरिटी ऑर कमांड. म्हणजे ऑथॉरिटी किंवा कमांडचे काही एलिमेंट्स त्याच्यामध्ये दिसून येतात का त्या ऑथॉरिटीमध्ये. जर तसं असेल तर ही कंपनी किंवा ही जी ऑथॉरिटी आहे, इन्स्टिट्यूशन आहे, हे सुद्धा आपल्याला अदर ऑथॉरिटी म्हणजेच स्टेट या कॅटेगरीमध्ये आपल्याला ते समाविष्ट करता येईल. आणि मित्रांनो, आर्टिकल 12 शी रिलेटेड आणखी एक महत्त्वाची केस म्हणजेच अजय हासिया वर्सेस खालिद मुजीद 1981 ही सुद्धा एक महत्त्वाची केस आहे. याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने जे आहे 6 क्रायटेरिया हे आपल्याला दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये टेस्ट ऑफ डिटर्मिनेशन ऑफ अदर ऑथॉरिटी हे ठरवण्यासाठी म्हणजेच एखादी ऑथॉरिटी ही स्टेट आहे किंवा नाही याच्यासाठी जे आहे एक 6 क्रायटेरिया या केसमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे 2 अतिशय महत्त्वाचे प्रश्न सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये उपस्थित केले. ते म्हणजे वेदर द बॉडी इज फॉर्म्युलेटेड बाय ऑर अंडर स्टॅट्यूट. म्हणजे एखाद्या स्टॅट्यूटनुसार या बॉडीची किंवा या इन्स्टिट्यूशनची निर्मिती झालेली आहे का, किंवा और वेदर द बॉडी इज ॲक्टिंग ॲज अ इन्स्ट्रुमेंटॅलिटी ऑर एजन्सी ऑफ अ स्टेट. किंवा ही जी बॉडी किंवा इन्स्टिट्यूशन याची हे आहे हे स्टेटची एजन्सी किंवा स्टेटचं इन्स्ट्रुमेंट याप्रमाणे त्याचं नेचर आहे का. हे जर असेल तर ही जी ऑथॉरिटी आहे किंवा ही जे इन्स्टिट्यूशन आहे, एजन्सी आहे, याला आपल्याला स्टेट या कॅटेगरीमध्ये याचा समावेशसुद्धा करता येईल. तर या केसमध्ये जे महत्त्वाचे 6 क्रायटेरिया जे कोर्टाने सांगितले त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की एंटायर शेअर कॅपिटल इज हेल्ड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारने त्या कंपनीचे सर्व शेअर स्वतःच्या हाती ठेवणे. म्हणजे स्वतःची मालकी, सरकारची मालकी त्या कंपनीवर असेल. अर्थातच मग ती सरकारी कंपनी म्हणजेच ते स्टेट या कॅटेगरीमध्ये येईल. त्याचसोबत दुसरा क्रायटेरिया म्हणजे फायनान्शियल असिस्टन्स. म्हणजे किती प्रमाणात सरकारचा त्याच्यामध्ये फायनान्शियल असिस्टन्स आहे हे सुद्धा दर्शवतं आपल्याला की ही इन्स्ट्रुमेंट किंवा ही जी ऑथॉरिटी आहे ही अदर ऑथॉरिटी आहे का. त्याचप्रमाणे मोनोपोली स्टेटस, सरकारची मोनोपोली या इन्स्टिट्यूशनमध्ये दिसून येते का. किंवा डीप अँड परवेसिव्ह स्टेट कंट्रोल. म्हणजे स्टेटचं त्या कंपनीवर किती प्रमाणात, किती मर्यादेमध्ये, किती खोलवर त्याचा जे आहे कंट्रोल सरकारचा आहे का हे सुद्धा आपल्याला दर्शवतं की हे कंपनी सरकारच्या मालकीची म्हणजे स्टेट अदर ऑथॉरिटी या कॅटेगरीमध्ये असेल किंवा नाही. आणि त्याचप्रकारे याच्यामध्ये 5वा क्रायटेरिया दिलेला आहे फंक्शन ऑफ द कोऑपरेशन. म्हणजे याचं जे आहे कोऑपरेशन या स्वरूपाचं याचं नेचर आहे का किंवा त्याची तशी फंक्शनिंग आहे का. तसंच डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इज ट्रान्सफर्ड टू कोऑपरेशन. म्हणजे ही जी एखादी कंपनी आहे हे सरकारच्या एखाद्या डिपार्टमेंटसोबत याचं काही कोऑपरेशनचं नेचर याच्यामध्ये बनतं का किंवा सरकारचा तसा त्या प्रमाणे संबंध त्या कंपनीशी किंवा त्या एजन्सी इन्स्ट्रुमेंटशी आहे का हे तपासण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाने केलं.
आणि अशा प्रकारे हे जे 6 क्रायटेरिया दिलेले आहेत याच्या माध्यमातून आपल्याला जे आहे एखादी कंपनी किंवा एखादी ऑथॉरिटी ही अदर ऑथॉरिटी म्हणजेच स्टेट आहे किंवा नाही हे आपल्याला सांगण्याचं काम या केसेसच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. ह्या ज्या आपण अतिशय महत्त्वाच्या अशा केसेस पाहिल्या आणि आर्टिकल 12ची म्हणजेच आर्टिकल 12ची जर डेफिनेशन आपण लक्षात घेतली तर याच्यामध्ये स्टेट याचं जे काही स्वरूप दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या भागा किंवा विभागांचं त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला स्टेट ची जी आहे व्याप्ती आपल्याला कळेल. आणि पुढे आपल्याला असंही म्हणता येईल की जे इतर फंडामेंटल राईट्स ज्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू तर इंडिव्हिज्युअलचे ज्यावेळेस फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार याचं हनन होतं आणि ते कुठे कुठे किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी ते फंडामेंटल राईट्स जे आहे इंडिव्हिज्युअलचे त्यांचं हनन किंवा त्यांचं इन्क्रोचमेंट होत आहे. तर हे ज्यावेळेस आपण पुढचे आर्टिकल पाहू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. आणि स्टेटची भूमिका त्याच्यामध्ये कशा स्वरूपाची असते, कुठे कुठे असते, किती मर्यादेपर्यंत असते हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. तर मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये आर्टिकल 12 आणि त्यासंबंधी असलेल्या महत्त्वाच्या केसेस आपण आताच पाहिल्या आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे काही आर्टिकल आहेत ते आपण क्रमाक्रमानं पाहूया आणि त्याच्या संबंधीच्या जे काही महत्त्वाच्या केसेस असतील त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी डिस्कशन करूया. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.